आज आपण एकदम मस्त रसरशीत आंबट गोड मोर आंबा कसा बनवायचा हे पाहणार आहेत. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मोर आंबा बनवण्यासाठी इथं मी 5 कैऱ्या घेतल्या आहेत आणि कैऱ्या अगोदरच मी चांगल्या धुवून कोरड्या फडक्याने पुसून घेतलेल्या आहेत. मोर आंबा बनवण्यासाठी कैऱ्या मस्त ताज्या आणि कडक पाहून घ्यायच्या. जास्त शिळ्या आणि दाबत असलेल्या कैऱ्या घ्यायच्या नाही. तर लगेच आता कैऱ्या आपण सोलून घेऊया. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला कैऱ्या सोलून घ्यायच्या आहेत. आणि खरं सांगू का ताईंनो, मी आत्तापर्यंत मोर आंबा कधीच बनवला नव्हता. तर 8 दिवसापूर्वी मला मुलांनी सांगितलं, आई आपल्याला मोर आंबा बनव. तर मी 1 किलो कैरीचा मोर आंबा बनवलेला आणि एवढा छान झाला होता, एवढा मुलांना आवडला. तर मग मी त्याच पद्धतीने परत आता अर्धा किलो कैरीचा मोर आंबा तुमच्याबरोबर शेअर करते. आणि बनवायला सुद्धा एकदम सोपा आहे. याच्यासाठी वेगळा असा वेळ द्यायची काहीच गरज पडत नाही. आपण जेवण बनवायला घेतलं की एका बाजूला मोर आंबा बनवत ठेवायचा. अधूनमधून हलवत 15 ते 20 मिनिटांमध्ये मोर आंबा तयार होतो. तर हे पहा, मी सगळ्या कैऱ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि लगेच आता कैरी आपण किसून घेऊया. त्याच्यासाठी मी असं एक मोठं भांडं आणि किसणी घेतली आहे. आणि जे आपण कैरी किसून घेण्यासाठी भांडे घेणार आहेत ते पूर्णपणे कोरडे घ्यायचे. आणि हे पहा, अशा पद्धतीने कैरी किसून घ्यायची. मोर आंबा बनवण्यासाठी ताज्या कैऱ्या घ्यायच्या, म्हणजे असा मस्त किस तयार होतो. छान लांब लांब आणि कैरी पटापट आपल्याला किसता येते. तर एक कैरी मी किसून घेतली आहे आणि राहिलेल्या सगळ्या कैऱ्या सुद्धा आता अशा पद्धतीनेच किसून घ्यायच्या. तर सगळ्या कैऱ्या मी किसून घेतल्या आहेत आणि लगेच आता हा किस आपल्याला मोजून घ्यायचा आहे. एखाद्या वाटीने किंवा कपाने किस मोजून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये गुळ घालायला अंदाज येतो. तर मी किस मोजून घेण्यासाठी कप घेतलेला आहे. तुमच्याकडे कप नसेल तर एखाद्या वाटीने किस मोजून घ्या आणि ज्या कढईत करायची त्या कढईमध्ये लगेच काढून घ्यायचा. आणि कप भरताना जास्त दाबून भरायचं नाही, असा हलक्या हातानेच भरायचा आणि वरपर्यंत कप भरून घ्यायचा. तर 2 कप आणि अगदी थोडासा किस आपला भरलेला आहे. तर लगेच आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालूया. तर जेवढा किस आहे तेवढाच गूळ घालायचा. असा बारीक चिरून गूळ घ्यायचा आणि 2 कप गूळ घालायचा. तर हे पहा, मी 2 कप गूळ घातला आहे. तर लगेच आता छोटे छोटे असे 2 तुकडे दालचिनी घालायची. 4 ते 5 लवंगा घालायच्या आणि हिरवी विलायच्या 4 ते 5 घालायच्या, अशा फोडून घालायच्या. आणि आता लगेच कढई आपण गॅसवर ठेवूया. हे पहा, मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. मध्यम गॅस ठेवायचा आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मोर आंबा बनवताना फुल गॅस अजिबात करायचा नाही, नाहीतर गूळ लगेच कढईच्या बुडाला चिटकतो. तर हे पहा, सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं. गूळ आणि किस छान असं एकत्र करून झालं की लगेच त्याच्यावरती झाकण ठेवायचं. जास्त वेळ परतायचं नाही. तर सगळं चांगलं असं एकत्र करून झालेलं आहे. झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर हे पहा, मी झाकण ठेवून बारीक गॅसवर 5 मिनिटं शिजवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण गूळ घातलेला सगळं विरघळलेलं आहे. मस्त असं गुळाचं पाणी झालेलं आहे. तर इथं झाकण काढून आता सगळं छान खालीवर करून घ्यायचं, म्हणजे कढईच्या बुडाला चिटकत नाही. एक वेळा सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं. आणि परत आता त्याच्यावरती आपल्याला 9 ते 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. 9-10 मिनिटं झाकण ठेवायचं आणि गुळाचं पाणी झालेलं सगळं आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवलं की मध्ये 2-2, 3-3 मिनिटांनी झाकण काढायचं आणि अगोदरच्या सारखं छान असं मिक्स करून घ्यायचं. तर असं करून 10 मिनिटं सगळं छान असं शिजवून घ्यायचं. तर हे पहा, मी 10 मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आणि मध्ये-मध्ये 2-2, 3-3 मिनिटांनी झाकण काढून मिक्स करून घेतलेलं. आणि त्याच्यामध्ये जे गुळाचं पाणी झालेलं ते सगळं आटलं आहे आणि किती मस्त मोर आंबा तयार झालाय पहा. एकदम मस्त झालेला आहे, रसरशीत. तर आता इथं सगळ्यात शेवटी छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ घालायचं, म्हणजे मोर आंबा एकदम मस्त लागतो खायला, टेस्टी. आणि परत आता झाकण न ठेवता 2-3 मिनिटं परतून घ्यायचं. आता जास्त वेळ परतायचं नाही, बारीक गॅसवरतीच आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तर सगळे मिळून
15 ते 20 मिनिटं एवढ्या प्रमाणात असेल तर आपल्याला मुरंबा बनवायला लागतं. जास्त प्रमाणात असेल तर थोडासा जास्त वेळ लागेल. तर मस्त असं 2-3 मिनिटं परत मी परतून घेतलं आहे. तर इथं गॅस बंद करायचा आणि कढई गॅसवरून खाली काढून घ्यायची. गॅसवरून कढई खाली काढून घेतलं की मुरंबा पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि नंतर एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आणि बाजूला ठेवून 2 दिवस मुरंबा छान मुरू द्यायचा. एकदम खायला भारी लागतो आणि मुरंब्याला कलर सुद्धा किती छान आलाय पहा. एकदम मस्त झालेला आहे रसरशीत. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एक वेळा नक्की बनवून बघा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.